बाबू, अरे बाबू. हा दादी. हो ना. या नमस्कार 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 बस नमस्कार. या बस. प्रवास कसा झाला? छान एकदम. बर मंगल, पाहुणेसनी चहा पाण्याचं बघ जरा जा. बाबू इकडे रे. काय कसली तयारी केली? हा काय बँड बिंड काही सांगितलं का नाही? नाही. बरं घोडा नाही. फुटूवाला नाही. निदान साऊंडवाला तरी नाही ते पण नाही. आल्या का बाबू? पोरीचं लगीन करतोय का बारसं घालतोयस? बारशाला पण ह्याच्यापेक्षा जास्त खर्च करते ती. बाबू, अरे पैसे नव्हतं तर आमच्या का मागायचं? आम्ही दिलं असतं. पण हे पाहुण्यांमुळे अशी आबरू घालवायची काही गरज होती का? आम्ही मार सांगतोय पाहुणेसनी, आमचं हे असं आमचं हे तसं, आणि हित आल्या बघा आमचं झालंय हस. बापाचं नाव समजत धुळीला मिळवलं बघ तू. नाहीतर लय नाव असते ती बापाला. बाबू, काय कमवलं ग बापानी? हा नुसतं कर्ज करून ठेवलं उराव मोठेपणासाठी, ते बी तुझ्या लग्नात. आता तू गेली थाटामाटात लग्न करून, पण ते कर्ज मी फेडतोय आजपर्यंत. ठीक आहे ठीक आहे, एवढं काय ऐकून दाखवायची गरज नाही. तशी तयारी बरी केलीयस, काय एवढी वाईट बी नाहीये. बाबू, आपण साखरपुड्याच्या कार्यक्रमातच लगीन करून टाकतोय. डिंपलला माहित नाही ना? नाही, तिला यातलं काय माहित नाही, पण त्याचीच काळजी वाटते. लगीन लागताना तिने काय गोंधळ घालायला नग म्हणजे झालं. पाहुणं बोला की. करूया का सुरुवात? मुहूर्त तू काय नको. हे आजपर्यंत आपण कोणाच्या बाबतीत चुकलो नाही, त्यामुळे मुहूर्त सुद्धा चुकणार नाही. गुरुजी लागा का आम्हाला? गुरुजी गुरुजी कोण आहे? हायत मग लवकर. बोल. डॉक्टर, मी आली आहे गावात, आता काय करू? तुझा नवरा घरी यायच्या आधी मला इथून बाहेर काढ. पण डॉक्टर, मी तिकडे येऊन अडकले तर? म्हणून तू मला इथे अडकवणार आहेस का? रेश्मा, तुझ्या नवऱ्याने मला इथे बघितलं तर काय सांगू त्याला? कशाला आलोय मी इथे? रेश्मा, तू काही कर, पण कोणालाही कळून न देता मला लवकरात लवकर इथून बाहेर काढ. पण डॉक्टर, आपलं ठरलं होतं ना, आपण वाड्यात भेटायचं आणि तिथून पळून जायचं. रेश्मा, मी काय फिरायला आलोय का इथे? हे बघ, आपलं ठरलं होतं, पण तुझ्यामुळे सगळा प्लॅन फसलाय की नाही? तू जर का झोपेच्या गोळ्या नीट दिल्या असत्या तर मी इथे अडकलो असतो का? मग आता वाड्यावर भेटून पळून कसं जाणार आहोत आपण? हे बघ, पुढचा प्लॅन व्यवस्थित पार पडला पाहिजे की नाही? तुला माझ्यासोबत पळून जाऊन लग्न करायचंय की नाही? हो डॉक्टर. मग लवकरात लवकर इथे आणि मला घरातून बाहेर काढ, नाहीतर तुझ्या नवऱ्याने मला इथे बघितलं तर? नाही डॉक्टर, मी लगेच येते तिकडे. अरे बजा, एकटाच? वहिनी कुठे? वहिनीला शोधायला आलता ना? अरे पण गावल्या पाहिजे ना, अख्खा गाव शोधून झालंय 3दा माझं. वरल्या वस्तीकडे पण गेलतो, तिथं पण नाही गावल्या. या खिंडीतला देवळ आहे का ना गणपतीचं, तिथं पण नाही गावल्या. खाली महादेवाच्या मंदिरात गेलो, तिथं बी नाही गावल्या. कुठं गेला असतील राव? गावल्या पाहिजे राव. विजय भाऊ उठलो होता का? ते कसले उठत्या ती, त्यांनी की नाही महिनाभरचा स्टॉक एकदमच. बघ कसे निवांतवाणी झोपलेत बघ. मला वाटतंय ना, त्यांनी काहीतरी वेगळीच नशा केली. ए माकडा, काय बोलते तू? दारू सोडली का नाही, त्यांना सुपारीचा खांड्याचा पण व्यसन नाही, आणि बोलायला लागलायस लागा. अरे तुला काय माहिती बायकोचं दुःख? माझी बायको पळून गेली होती तेव्हा मला बी कसल्या कसल्या नशा करायचं वाटत होत. दारू कम, इडी कम, ताडी कम. ए ना म्या माकडा, कुठं काय बोलावं कळतं का तुला? रेश्मा वहिनी काय पळून गेले वैर? परत जर का असं काय बोललास का नाही, तुला का नाही बाबळीच्या हेलाटीवर टाकून दिन पेटवून एका बुक्कीतच. आता हितनं बेजे भाऊला बंगल्यावर घेऊन चाललोय मी.
तू काय करशील? मी वाड्यावर जाईल. जा वाड्या, पण जाताना गाडी घेऊन जा. आणि रस्त्यात कुठं वहिनी भेटतात का बघ. आणि कळलं तर मला कळव. कळ. ह्याचं गोराळ चाललंय नुसतं. डिंपे, मी कशी दिसते ग? अगं बोल की, का मी तुझ्या पेळास उजवी दिसते म्हणून जळतीच वय माझ्यावर? लय भारी दिसतेस तूच बस साखरपुड्याला. लय चुरू बोलायला लागलीस ग. नाजूक नारण खाई चापकाचा मार. मी बसली असती साखरपुड्याला, पण परत तुझ्याशी लगीन कोण करणार? राहशील तशीच म्हणून बसना मी. टिंपे टिंपे, झालं का? उरकलं का तुझं? तयारी झाली असेल, चल लवकर. डॉक्टर आल्यात का? डॉक्टर पशी काय आहे ग तुझं? वाटत दिवशी तयार व्हायचं आणि बाहेर यायचं. आणि बाबू पाहुणदार तळले ते बाहेर. किती उशीरल्या का? त्याने कवा कोणतं काम येळेवर केलंय का? चल ग, चल डिंपे लवकर बाहेर. नाही, मी डॉक्टर आल्याशिवाय नाही येणार. त्याच्या वाचून काय अडलंय का? त्याचा ना आपला काय संबंध? तुमचा नसेल ना, आमचा आहे. तुमचा संबंध फक्त पैसे घेण्यापुरताच असेल ना. अगं मंगले, अगं पोरीला काही शिकविले हायस की नाही? उद्या नांदायला जायचंय लोकांच्या घरी. तिथं जर हा असा आवाज चढवला ना, तर दुसऱ्या दिवशी हाकलून दे त्याला माहेरी. हाय का नाही गाय? सांग आता तू जरा ह्यांना. आता मी काय बोलू? नशीब आलं द्यायला आणि पदर नाही घ्यायला, अशी गत आहे ह्यांची. होय बाया, खरं बोलतीस तू. जरा बी चाड नाही ह्या पुरीला. तुला लय माहितीये मला. आये बघतीस का हिचं तोंड कसं चुरू हलतय ते? तू कधी कावा मला एखादा शब्द बी वावगा बोलली नाहीस. हा बाबू बी बोलला नाही, पण ही बघ. नाही, आता मी इथं थांबणारच नाही. हा चला हो. अहो अक्का, आका गेली म्हसणार. बाहेर जाते आणि लोकांनी सांगते त्या ह्यांचा आमचा काय बी संबंध नाही, तुमचं तुम्ही बघून घ्या. चला हो. अहो अक्का, असं काय करताय? पाहुणी आहेत बाहेर, तमाशा कशाला करताय? हाय का? आता तमाशा बी मॅच करायला लागले होय? ते काय नाही, चाललेच आता मी. अक्का, मी तुझ्यामुळे हात जोडतो. तू शांत हो. एवढं कार्य तरी पार पाडू दे. पाहिजे तू तुला तू म्हणशील तेवढ्याची साडी घेतो, पण तू शांत हो. तू पुढे जा बरं, मी डिंपलला घेऊन येतो. आणि ह्यासनी एक गाडी बी घेऊन दे. हा आय चल ग, तुझी पाहुण्यांशी ओळख करून देते. चल, पण पाहुण्यांना सांग मी पुरीची आजी आहे म्हणून, नाही तर पोरगी समजून माझ्याशीच लगीन लावून देतात. बाबू, डिंपीला घेऊन ये रे लवकर. आपण कार्यक्रमाला सुरुवात करू, तर डॉक्टर येतील. मी नाही आऊंगी. डॉक्टर साखरपुड्याला पाहिजेत म्हणजे पाहिजेत. अगं कुठं उडकायचं त्यासनी? अख्खा गाव पालथा घातला. त्यांच्या खोलीला बी कुलूप आहे, मोबाईल बी उचलना झाल्यात. मी बाजाला सांगितलंय जिथं कुठं असेल ना तिथून हुडकून आण म्हणून. डिंपी चल, मुहूर्त जवळ आलाय ग. येऊ दे आला तर. डॉक्टर आले ना तरच मी बाहेर येणार, आणि डॉक्टर येणार असतील तरच ह्यो साखरपुडा होईल, नाही तर मी नाही करणार. मी कशी दिसतेय ग? आणि माझी लाली लईच वाढ दिसतेस बघ, टिंपीपेक्षा भारी. म्हणून तर बाया मी मागे येऊन बसले, नाही तर मलाच लग्नाला उभी करायची. हे टोन्या, इकडे काय तुझ्यासाठी आज एक मज्जा आणले. काय? मोबाईल. मोबाईल?
हे तर खेळण्यातला मोबाईल आहे. ह्याच्यावर तर मी लहानपणी पण खेळत नव्हतो. मग आता काय जास्त मोठा झालायस का? होय, देता तुमचा मोबाईल. मी आज फोन तर आणलाच नाहीये. तुम्ही असं म्हणता की मी फोन आणला नाही आणि नंतर मी तुमचा फोन वाचतो. मोबाईल आणला ना, मग कशाला शोधताय? अरे म्हणजे आणलाय मी, पण हा दुसरा फोन आहे. दुसरा फोन आहे? हम्म. मग घाबरताय कशाला? ह्यात नाही ना ती बाय. सोन्या, काय चाललंय रे तुझं? चप्पल देडा. गुरुजी, तुम्हाला पप्पांना बोलावले. मला माहितीये तू खोटं बोलतोय. तुला पेढे खायचे ना? माहितीये ना, मग द्या की 2 पेढे. लग्नाच्या आधी पोटीशी होती, तिचं लगीन झालं का ग? काय की बाया, मी काय तिकडे फिरकलीच नाही बघ. अगं डोळे आहेत तर जरा बघत जा की इकडे तिकडे व्हायचं नुसता. तेवढाच उद्योग आहे वय मला. पप्पा, गुरुजी याला नाही म्हणतात. काय चाललं? अहो इनबाई, या की पुरीला घेऊन. किती वाट बघायची अजून? येतेच आहे, वाईस तयारी चालली आहे तिची. तयारी असली कसली करते तयारी? तेव्हापासून आम्ही बसलोय इथं. अहो, आमची पाहुणी रावळी काय म्हणतील? आम्ही काय बोलत नाही याचा फायदा घेऊ नका. या पुरीला लवकर घेऊन. आणि आता जर वाट बघायला लावली ना, जाऊ निघून इथनं. आम्ही येतो घेऊन. अहो तुम्ही थांबा, मी घेऊन येते. डॉक्टर, गाडी लावून. डॉक्टर, रेश्मा, काय चाललंय तुझं? कुठे होतीस? गावभर वेड्यासारखा शोधतोय मी तुला. मी ते तालुक्याला गेले होते. कुलदेवीचं मंदिर आहे ना तिकडे. तुम्हाला सांगणार होते, पण तुम्ही झोपला होतात म्हणून नाही उठवलं. अगं, मग मी उठल्यावर गेलो असतो आपण. आपल्याकडे इतक्या गाड्या आहेत, त्या काय पार्किंग मध्ये उभ्या करण्यासाठी घेतल्यात? काळजी वाटते का मला तुझी? तुला माहित नाही, तू घरात नाही हे कळल्यावर काय अवस्था झाली होती. आता यापुढे असं अजिबात करायचं नाही, कळलं? तू नसलीस की डोक्यात नको नको तो विचार येतो. रेश्मा, मी घरात आलो तेव्हा तू कुणाला तरी आवाज देत होतीस. कुणी आहे का घरात? नाही, कोणीच नाही घरात. असं कसं कोणी नाही?
आवाज दिलास कोणाला तरी? का वागतं माझ्याशी असं? मला मारायचं नव्हतं तुम्हाला. रेश्मा, काय केलंस तू हे? मला मारायचं नव्हतं. डॉक्टर, तुम्ही काहीतरी करा. हो. ह्याचे श्वास तर चालू आहे म्हणजे हा जिवंत आहे, पण घडलेल्या गोष्टीचा फायदा घ्यायला पाहिजे. रेश्मा, काय केलंस तू? जे काम तुला गोळ्या देऊन करायला सांगितलं तू असं मारून केलंस? नवरा मेलाय तुझा. नाही डॉक्टर, नाही, मला मारायचं नव्हतं यांना. मी फक्त तुम्हाला वाचवण्यासाठी. रेश्मा, तू माझ्या सगळ्या प्लॅनची वाट लावलीस. पोलीस आता इथे येतील, खून कोणी केलं हे शोधतील, तुला जेलमध्ये टाकतील. रेश्मा, असं नका बोलू डॉक्टर. मला नाही जायचं जेलमध्ये. डॉक्टर, मला वाचवा, तुम्ही काहीतरी करा. मला मारायचं नव्हतं डॉक्टर यांना. हो हो रेश्मा, आपण काढूयात काहीतरी मार्ग. शांत हो तू आधी, शांत हो. गडबड लागली तर विजय भाऊ, विजय भाऊ. रेश्मा, तू बाहेर जा, नाही तर तू इथे. तू जा. विजय भाऊ, वहिनी. कुठे आहे वहिनी तुम्ही? विजय भाऊ कुठे आहेत? त्यांना हे गाडीत चावी द्यायची. ते झोपलेत, माझ्याकडे द्या. झोपलेत? आराम करतात नाही का? त्यांना गरज आहे आरामाची. करू द्या, करू द्या. ठीक आहे, येऊ का? हे बघ रेश्मा, आता तरी मी सांगेन तेच कर, कळलं? रेश्मा, कळलं का?